तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बघा ओंकार कपेटीचं यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो, जसं नेहमीप्रमाणे करतो. ओके, आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल कोणत्या टॉपिकला केलाय भावनो. 2 ते 3 दिवसानंतर व्हिडिओ होतो भावनो, वेळ भेटत नाही लक्षात घ्या, तरी पण व्हिडिओ करतोय मी तुमच्यासाठी. ओके, तर म्हणून आजचा व्हिडिओ असणार आहे भावनो आगमन सोहळ्यानिमित्त आपण काय केलं आहे, कडक असं बॅनर डिझाईन केलेलं आहे, फोटोशॉपमध्ये डिझाईन केलेलं आहे, पिक्सल लॅबमध्ये पण भेटणार आहे भावनो. PLP फाईल लक्षात घ्या, असं नाही की असं नका समजू की भाऊ तुम्ही फोटोशॉपलाच मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही फोटोशॉपलाच PST फाईल देणार. PLP फाईल सुद्धा येणार आहे भावनो, लक्षात घ्या. तुम्हाला टोटली PLP व PST फाईल भेटून जाईल, पूर्ण एडिटेबल सर्व फॉन्टवर जे काही स्टेप बाय स्टेप जे काही माहिती सांगणार आहे ते पूर्ण बघायचे व्हिडिओमध्ये. 3 स्टेपमध्ये पासवर्ड असतो आपल्या दरप्रमाणे व्हिडिओमध्ये, लक्षात घ्या. ओके, चला सुरू करूया, जास्त वेळ न लावता, कारण की आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्ण समजून घ्यायचं आहे की आजचा व्हिडिओ कशा पद्धतीने, कोणतं बॅनर कशा पद्धतीने काय काय डिझाईन केलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, काय काय यूज केलेलं आहे, कोणते कलर ठेवलेले आहेत, ते सर्व तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. बॅनरची प्रथम मी साईज सांगून देतो तुम्हाला, म्हणून लक्षात घ्या. ही जी साईज असणार आहे ही आपण फक्त इंस्टाग्राम सोशल मीडियावरती आपण पोस्ट करण्यासाठी किंवा यूट्यूबवरती किंवा व्हॉट्सअपला स्टेटस ठेवण्यासाठी ही भावना डिझाईन केलेली आहे, लक्षात घ्या. प्रिंटिंगची याच्यामध्ये काहीच आहे ना, म्हणजे प्रिंटिंगच्या याच्यामध्ये काहीच नाही, लक्षात घ्या. पण जर तुम्हाला प्रिंटिंग पाहिजे आली तर तुम्ही काय करायचं, प्रिंटिंगची जी साईज आहे ती इमेजवरती जाऊन टाकून द्यायची, लक्षात घ्या. जी काय असेल ती तुम्हाला कस्टमर देतील. ओके, ही नॉर्मल साईज आहे, जशी आपली इन्स्टाला वगैरे आपण जशी पोस्ट बनवतो. ओके, तर आपण आता ते साईज घेतले 12x14. ओके, इथं बघू शकता विड्थमध्ये असणारे 12 आणि हाईटमध्ये 14 आणि रेझोल्युशन आपलं 300 असतं, लक्षात घ्या. ओके, ओके करायचं. नॉर्मल हे झालं बॅकग्राऊंड RGBमध्ये. आता बॅकग्राऊंडला बघू शकता, बॅकग्राऊंड आता आपण काय केलं, कलर घेतलेला आहे, कुठून पण बॅकग्राऊंड घेतलेलं नाही आहे, लक्षात घ्या. हा जो बॅकग्राऊंड आहे ना, बॅकग्राऊंड म्हणजे 2 कलरचा ग्रेडियंट आहे. ओके, इथं ग्रेडियंट तुम्हाला दिसून येईल. आपल्याजवळ बघू शकता ग्रेडियंटचं पॅक आहे, इथे दिसत असेल तुम्हाला, मी दाखवतोय. जे तुम्हाला इथे दिसेल जे दाखवते, लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला समजेल. व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओमध्ये 3 स्टेपमध्ये पासवर्ड असतात भावनो आपल्या व्हिडिओमध्ये. ओके, असं नका समजू की भावनो व्हिडिओ बनवतोय पण काय पासवर्ड दाखवत नाही, काय नाही. ओके, त्याच्यानंतर आता पुढे यायचं. पुढे याच्यानंतर हे बघू शकता, हे बॅकग्राऊंड आहे. ओके, तर हे बॅकग्राऊंड तुम्ही बघितलं असेल, कुठे बघितलं असेल, जिथे लोगो डिझाईनमध्ये मी एक ऑलरेडी व्हिडिओ आलेला असेल, त्या म्हणजे जो काही लोगो डिझाईन आहे ना त्याच्यामध्ये हे तुम्हाला बॅकग्राऊंड मी यूज केलेलं आहे. कशासाठी, ते बॅकग्राऊंड बनण्यासाठी. ओके, त्याचा भावना वापर होतो बॅकग्राऊंड बनण्यासाठी. बघू शकता तुमच्यासमोर आता इथे बॅकग्राऊंड बनलेलं आहे एकदम कडकमध्ये. ओके, हे झालं. त्याच्यानंतर आता वरती बघू शकता, त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे, ऑरेंज कलरचे आपण काय केलेलं आहे, इथे बघू शकता. तुम्हाला लॉक म्हणून दाखवतो, एक लेअर बनवलेली आहे जेणेकरून खाली एक क्रिएटिव्हिटी येईल. बघू शकता थोडा कसं एकदम कडकमध्ये क्रिएटिव्हिटी आणि लक्ष जाते असं आपण काय केलं आहे, बॅकग्राऊंड बनवलं आहे. ओके, तुम्ही म्हणला भाऊ आता हे जे तू लेअरमध्ये तुम्हाला दाखवतोय पण ह्याच्याबद्दल काही सांगत नाही, लक्षात घ्या. हे भाऊ सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, ह्याचं जेव्हा टायमिंग येईल ना तेव्हा ते तुम्हाला मी सांगणार आहे. ओके, आता सांगून तुम्ही ते समजणार नाही, लक्षात घ्या. ओके, हे झालं भाऊ बॅकग्राऊंड. काय केलं मी, नॉर्मल आपल्या जो एक इमेज आहे भाऊ, लक्षात घ्या. इमेजला ब्लर मारलेला आहे, ग्लोसियन ब्लर, इथे बघू शकता मोशन ब्लरचा ऑप्शन आहे. ओके, आणि त्याचे ओव्हरलेमध्ये जाऊन कमी केलेले आहे, जे ऑपोजिट असते. ओके, हे झालेलं आहे बॅकग्राऊंड. बघू शकता एकदम नॉर्मल बॅकग्राऊंड आपला ऑरेंज कलरचा आहे. त्याच्यानंतर पुढे येतो. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आता गणपती बाप्पा. आता इथं सुरुवात करायची, आपले लाडके गणपती बाप्पा जे काय असणार इथे बघू शकता की तुम्हाला मी बॅकग्राऊंड दिलेलं आहे, लक्षात घ्या. हे बंद करूया. ओके, हे बॅकग्राऊंड का दिले, जेणेकरून तुम्हाला एकदम म्हणजे हे येऊन जाईल. काय सांगून देतो तुम्हाला, एकदम क्रिएटिव्हिटी, जो एकदम नॉईजसारखा जो बॅकग्राऊंड असतो ना तो मी इथे प्रोव्हाइड केला आहे. तुम्हाला इथे बघू शकता बघा, जो ब्लॅक कलरचा आहे त्याला आपण स्क्रीन 70% जो काय आहे तो म्हणजे ऑपोजिटिव्ह मायनस, फक्त आपण ऑपोजिटिव्ह मायनस करत असतो, लक्षात घ्या. इथे कोणत्या पण बॅकग्राऊंडचे. ओके, म्हणजे कोणतं पण असेल ना, आता इथे बघता गणपती बाप्पाचा जो आता तुम्हाला इमेज दिसत असेल. ओके, त्याला आपण काय केलं, क्रॉप केलेलं आहे. क्रॉप कसं केलेलं आहे, एवढा पोर्शन क्रॉप करून इरेज मारलेला आहे. क्रॉप म्हणजे काय, इरेज केलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, तर तुम्हाला इथे दिसतंय 25. त्याच्यानंतर आता पुढे यायचं. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता. पुढे आता आपण सुरुवात करणार आहे आपलं जे काय लिहायला. ओके, जसं समजा तुम्हाला आता ज्या गणेश मंडळाकडनं जी काही ऑर्डर वगैरे जे आले असेल त्यांचे लोगो वगैरे असतील. ओके, लोगो किंवा असं कॅलिग्राफी लोगो वगैरे जर आला तर तुम्ही तो इथे वगैरे ॲड करू शकता, कारण की मी त्या पोझिशनमध्ये पूर्ण डिझाईन बनवलेली आहे, लक्षात घ्या. ओके, तर आता इथे बघू शकता माळाचा गणपती. ओके, जे तुम्हाला नाव दिसते बघू शकता, पूर्ण कॅलिग्राफी लोगो डिझाईन केलेले आहे. जर तुम्हाला करायचं असेल नक्की संपर्क करू शकता तुम्ही, आपल्या व्हॉट्सअपला मेसेज करा की भाऊ लोगो डिझाईन पाहिजे, कमी रेटमध्ये तुम्हाला भाऊ कडक क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड करून देईन. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता हा झालेला लोगो. तर लोगोच्या नंतर आता पुढे जायचं. इथे बघू शकता भव्य, जे काय असणार आहे ते एकदम हायलाईट जे होणार आहेत टेक्स्ट, ते आपण डायरेक्ट टायपिंग चालू केली आहे, लक्षात घ्या. भव्य आगमन सोहळा. ओके, कारण की मी जागा पोझिशन तयार करतोय म्हणजे जेणेकरून मला समजेल की भाऊ हा इथे इथे आपलं जे काही मटेरियल आहे ना, म्हणजे जे काही टेक्स्ट वगैरे ते आपल्याला इथे ॲड करायचं. ओके, आता बघू शकता भव्य आगमन आणि सोहळा. हा जो फॉन्ट आहे ना, फॉन्टचं नाव बघू शकता काय, Infinity 39. ओके, म्हणजे 39चा फॉन्ट आहे. तुम्ही याला काहीच
चेंज करू नका, आहे तसं ठेवून द्या. पिक्सल लॅबला मी PLP फाईल प्रोव्हाइड करून देईन, काही टेन्शन नाही आहे. त्याच्यामध्ये मी सर्व तुम्हाला जे काय असणार आहे ते पूर्ण टोटली, प्लस आपल्या वेबसाईटवरती पण डिझाईन भेटून जाईल तुम्हाला. पेडमध्ये भेटणार आहे. ज्यांना व्हिडिओ बघायचा नाही ते जाऊन वेबसाईटवरून तुम्ही डिझाईन घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता. आता मी पुढे हे काय करतोय, 2 रेषा. ओके, इथे बघू शकता स्तंभ, जे तुम्हाला माहीत असेल. ओके, तुम्हाला इथे स्टार्टिंग म्हणजे दाखवते बघू शकता, एंडला आणि स्टार्टिंगला भव्य आगमन सोहळ्याचे इथे बघू शकता. त्याला काय केलेलं आहे, ओव्हरले दिलेलं आहे. आणि 34 इथे लक्षात घ्या, हे जे पूर्ण आहे ना टोटल, ह्याच्यामध्येच पूर्ण गेम आहे. लक्षात घ्या, जर चांगला गेम खेळायचा आहे तुम्हाला, इथेच जे काय आहे ते ओव्हरलेवर तुम्हाला करायचं आहे बॅनर. ओके, बघू शकता. मी आतापर्यंत काय केलं, बॅकग्राऊंड बनवला, त्याच्यानंतर गणपती बाप्पांचे फोटो. ओके, त्याच्यानंतर हा जो त्यांनी कस्टमरने जो काय लोगो दिला असेल तो. ओके, लोगो घ्यायचा, लोगो दिल्याच्यानंतर त्या लोगोला पोझिशनवरती लावून घ्यायचं. आणि भव्य आगमन जे आहे ते आहे त्याच जागेवरती राहणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, नावं चेंज करायचे. ओके, मी जेवढा कंटेंट आहे तो एवढा इथे लिहून घेतलेला आहे. ओके, लक्षात घ्या. क्रिएटिव्हिटी कधी केले, पूर्ण बॅकग्राऊंड झाल्याच्या नंतर, म्हणजे सॉरी पूर्ण बॅनर बनवून झाल्याच्या नंतर. त्याच्यामध्ये मला वाटलं आता इथे लाईन टाकावी, त्याच्यानंतर पुढे बघू शकता सोहळ्याच्या खाली. ओके, अशी लाईन लागली म्हणजे कसं एकदम क्रिएटिव्हिटी म्हणजे ॲक्टिव्हिटीपणा दिसते. ओके, इथे बघू शकता, इथे वरती लाईन टाकलेली आहे. ओके, त्याच्यानंतर आता इथं पण स्थळ वगैरे लिहिलं आहे. ओके, इथे बघू शकता कधी आहे, भव्य आगमन सोहळा मंगळवार 13 ऑगस्ट दिसत असेल तुम्हाला. ओके, दिनांक वगैरे तुम्ही टाकू शकता. मी डायरेक्ट मंगळवार 13 ऑगस्ट 2025 जे काय सकाळी 10 वाजता जे काय आता आहे, जसं कस्टमरने तुम्हाला प्रोव्हाइड केलं असेल ते लिहिलेलं आहे. हे आहे नॉर्मल आपला फॉन्ट, जो आपण म्हणजे कॉपी पेस्ट करू शकतो. असे फॉन्ट आहेत ज्याला युनिकोडची गरज नाही. लक्षात घ्या, देवनागरी फॉन्ट इथे तुम्हाला दिसत असेल. समजा लेअरमध्ये जर तुम्हाला असे फॉन्ट दिसले जिथे स्थळ वगैरे म्हणजे काही पण मराठीमध्ये आहे, त्याला समजायचं की ह्याला युनिकोड नाही आहे. ओके, असा हा फॉन्ट आहे. लक्षात घ्या. जर समजा इथे वेगळीच म्हणजे इंग्लिशमध्ये काहीतरी असं लिहिलेलं असेल तर समजायचं की ह्याला युनिकोड आहे, म्हणजे कोड लागणार आहे टायपिंग करण्यासाठी. ओके, ही एकदम सोपी पद्धत आहे. लक्षात घ्या, फॉन्ट ओळखायची. ओके, मराठी फॉन्ट आणि म्हणजे जे कन्वर्टिंगवाले फॉन्ट. लक्षात घ्या. ओके, त्याच्यानंतर आता पुढे जाऊया. पुढे घ्यायचं तर हे एवढं झालेलं आहे. एवढंच आपला कंटेंट आहे, तो आपण इथे काय केलेला आहे, एवढ्या भागामध्ये सेट केलेला आहे. आता जे तुमचं नाव वगैरे असेल मंडळाचं ते तुम्ही इथे वरती लिहू शकता. इथे खाली बघू शकता विशेष आकर्षण, जर तुम्ही आगमनाला जर काय असेल तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, 74. त्याच्यानंतर इथे बघू शकता विशेष आकर्षण वगैरे जर तुमचे असतील, लक्षात घ्या, त्याला आपण एक नाव बघू शकता विशेष आकर्षण. त्याला आपण कलर दिला ग्रेडियंट ओव्हरले. ओके, मी सर्व तुम्हाला एक्सप्लेन करतो जेणेकरून जे मी केलेलं आहे ना ते तुम्हाला एक्सप्लेन करू शकते. इथे बघू शकता अशोक भाऊ मित्रमंडळ जे काय असेल, कोतोली फाटा मुक्काम पोस्ट केरले वगैरे हे असणारे भाऊ मंडळ जे आपण नाव लिहिलं आहे. ओके, हा फॉन्ट आहे बघू शकता. साधा फॉन्ट तुम्हाला दिसतोय पण तो आहे इन्फिनिटी. इन्फिनिटी म्हणजे डीजी फॉन्ट, ज्याला युनिकोड लागतात. लक्षात घ्या, फोटोशॉपमध्ये जर असेल युनिकोड म्हणजे काय असणार आहे भाऊ, जसं आपला कीबोर्ड असतो त्या कीबोर्डवरती प्रत्येक बटनावरती 2 बटन असतात. लक्षात घ्या. ओके, जसं आहे तिथे चा जो काना आहे तो अ म्हणजे एच्या बटनावरतीच आहे. लक्षात घ्या, तुम्हाला माहीत असेल. ओके, असं हे टेक्स्ट आहे बघू शकता, हा फॉन्ट. आणि हा जो खाली कोतोली फाटा मुक्काम जे काय आपण लिहिलेला आहे म्हणजे ओके, इथे बघू शकता, क्लिक करतोय बघून घ्या. तो जो आहे तो मराठी फॉन्ट आहे, देवनागरी फॉन्ट. इथे बघू शकता मराठीमध्ये पूर्ण लेअरवरती लक्ष द्या, मी तुम्हाला समजवतोय. ओके, कोतोली फाटा हे काय असणार आहे नॉर्मल, त्याला काहीच नाही, स्ट्रोक वगैरे आपण काही दिलेलं नाही. फक्त याला काय केलं आहे, अशोक भाऊ मंडळ हे जे काही मित्रमंडळ आहे त्याला फक्त आपण काय केलं, स्ट्रोक आणि शॅडो दिले नॉर्मली. ओके, तुम्ही याच्यावरती डबल क्लिक केलं जर तुम्हाला इथं बघायला भेटेल आपण कशा पद्धतीने काय केलेलं आहे स्ट्रोक. हे कधी कराल, हे जेव्हा तुम्हाला समजेल पूर्ण टोटली बॅनर झाल्याच्या नंतर तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजणार आहे भाऊ. ओके, पूर्ण एकदम डिटेलमध्ये समजावून सांगतो. लक्षात घ्या, आत्ता हे झालेलं आहे आपलं एवढं सर्व ॲड करून आपलं जे मटेरियल असणार आहे कस्टमरने दिलेलं. ओके, ते फक्त तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं. त्याच्यानंतर आता ही जी एवढी जागा खाली इथे दिसते तुम्हाला उरले, त्याच्यामध्ये आता स्टेप आहे आपली तिसरी. म्हणजे पहिलं काय करायचं, बॅकग्राऊंड बनवून घ्यायचे, फोटो ॲड करून घ्यायचे. त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे टेक्स्ट म्हणजे टायपिंग, जेवढं काय टायपिंग असणार आहे ते ॲड करून घ्यायचं. आणि तिसऱ्या स्टेपमध्ये जायचं भावना, डायरेक्ट कशामध्ये जायचं आपण, जे काय असणार आहे पूर्ण क्रिएटिव्हिटी. असे स्टेप असतात. लक्षात घ्या, त्या स्टेपने चालून आपल्याला काय करायचं आहे, बॅनर बनवायचं असतं. आता मला वाटलं भाऊ ह्याच्यामध्ये थोडी क्रिएटिव्हिटी करावी, तर क्रिएटिव्हिटी करण्यासाठी मी काय केलं, जे लेन्स असतात माहिती आहे तुम्हाला. ओके, लायटिंगचे जे लेन्स आहेत ते आपण इथे बघू शकता, ते गणपती बाप्पांच्या इथे वरती लेफ्ट साईडला ॲड केले. सेम त्यालाच कॉपी केली आणि इथे खालच्या साईडला वापरले, म्हणजे कुठे कॉर्नरला. ओके, इथे स्थापना वगैरे बघू शकता, यांचे काय झाले ना, लेअर वर खाली झालेत. लेअर वर खाली कधी झालेत, जेव्हा मी एखादं जर समजा पोझिशनमध्ये काही चेंज करत असेल ना तेव्हा ते वर खाली झालेले आहेत. ओके, इथे बघू शकता. आता हे रॅक्टँगल विशेष आकर्षण जे आहे, जर ते तुम्हाला शो करायचं असेल पब्लिकला, कस्टमरने जर तुम्हाला सांगितलं असेल तर तुम्ही इथे ऑन करू शकता आणि त्याच्यामध्ये काय फोटो वगैरे असतील
ते ॲड करू शकता. आपल्याला सांगितलेलं आहे क्वेश्चन मार्क टाका, इथं आपण क्वेश्चन मार्क ॲड केलेलं आहे. ओके, डेमो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ओके, सर्व तुम्ही डिझाईन वगैरे करू शकता, असं काही नाही. आता झालेलं आहे पूर्ण आपलं मटेरियल लिहून बघू शकता. असं आपलं बॅनर दिसतंय. क्रिएटिव्हिटी करण्यासाठी आता आपण काय केलं आहे, इथं बघू शकता, इथे सर्कल घेतलेला आहे. सर्कल पूर्ण आहे, त्याला आपण याला काय दिलेलं आहे, हा जो एक ऑप्शन आहे तुम्हाला माहीत असेल. ओके, इथे बघू शकता ॲड वेक्टर म्हणून, त्याच्यावरती देऊन त्याला इरेज मारलेला आहे. इरेज मारून त्याची डार्कनेसचा जो काय आहे इथे बघू शकता, डार्कनेस वगैरे जो काय असणार आहे तो इथे काय करायचा, ॲड करायचा. ओके, डार्क कलर केलेला आहे जेणेकरून तो झालेला आहे. तिथे आपले काय असणार आहे, एक नाव येणार आहे. आता कोणतं नाव आहे ते इथे दाखवतो तुम्हाला. इथे आपण शायरी लिहिली आहे. शायरी आता ओपन करूया. इथे बघू शकता शायरी आहे याच्यामध्ये. तुम्हाला तर माहीत असेल, आपण प्रत्येक व्हिडिओ जर बनवला तर त्याच्यामध्ये काही ना काही शायरी वगैरे असते, जेणेकरून जे क्रिएटिव्हिटीपणा दिसतो बॅनरमध्ये. ओके, बघू शकता, मन हे आतुर राजा तुझ्या आगमनाला. ओके, बघू शकता तुम्हाला दिसतं. जेव्हा तुम्ही झूम करून बघाल ना, तेव्हा कधी पण काम करताना झूम करून काम करा, जेणेकरून तुमचं लक्ष त्या पोझिशनकडेच जाईल. म्हणजे जो काय असणार आहे तो बघू शकता टोटली एकदम कडक आणि क्रिएटिव्हिटी बॅनर आपण प्रोव्हाइड केलेला आहे. इथे बघू शकता हे जे काय सर्व क्लिपआर्ट वगैरे जे आहेत ते आहेत. ओके, इथे आपला लोगो आता इथे आपण ॲड केलेला आहे. बघू शकता तुम्हाला इथे दिसत असेल. त्याच्यानंतर आता हे गोल्डन आहे. हा गोल्डन जो बघू शकता, ह्या गोल्डनला आपण काय केलेलं आहे, हे डॉट ठिपके आहेत लक्षात घ्या. त्या ठिपक्यांना आपण ग्रेडियंट ओव्हरले, गोल्डन कलरचा ग्रेडियंट ओव्हरले हा जो आहे टेक्स्ट तो आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. तो गणपती बाप्पांच्या इथे आपण फेसजवळ यूज करतोय. बघू शकता सेम अशा पद्धतीचं आहे. आणि जे स्टार्टिंगला जर तुम्ही आला असाल तिथे जर तुम्ही बघितलं असेल, इथे बघू शकता स्टार्टिंगला आपले हे जे काही पोर्शन आहेत ते राहिले होते. ओके, व्हायब्रन्स वगैरे तो आपण इथे ऑन करूया, जेणेकरून तुम्हाला इथे बघू शकता हे काय असणार आहे, शॅडो टाकले ब्रशची, प्लस थोडं खाली आल्याच्यानंतर सेम. ओके, बघू शकता परत क्रिएटिव्हिटी आपण सुरू. परत तिथे आता बघू शकता बॅकग्राऊंडला एक गोल आहे लक्षात घ्या. आणि लेन्स इथे वरती आता बघू शकता लेन्स, याची लेअर काय गेलेत भावना एकदम खाली गेलेत लक्षात घ्या डीपला, जेणेकरून जो क्रिएटिव्हिटीपणा असतो ना तो तुम्हाला आता समजला असेल. ओके, बघू शकता एकदम कडकमध्ये व्हिडिओमध्ये 30 स्टेपमध्ये पासवर्ड आहेत भावना. ओके, 26. चला भेटू पण पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकाशाच्या डिझाईनसाठी, नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी. आपल्याच्यानंतर व्हिडिओ जसं येते चालेल तसं तसं तुम्ही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवायचं आहे. चला भेटून पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.